नियोजनाबद्दल नियोजन थोडा विस्कटलेला आहे. विस्कटलेला आहे. ॲग्री. पण नेक्स्ट टायमिंग निवडणुका घेऊन आपण नवीन पंच निवडणार. इथं तेल कमी पडतंय. नको. सगळं कमी पडतंय. पण तेल घेऊन आलाय, ऑर्डर दिली, आमचा तेल काढलाय. तुम्हाला वाटत असेल की अंडा खराब झालाय, खूपच छान लागतोय. छान लागतोय. तुम्ही पण करा असा. असं तुम्ही पण करा. किती 1 तास का पाऊण तास गॅस चालवा. असे क्रॅक पडले पाहिजे अंड्यावर. असे क्रॅक पडले पाहिजे. बघा फक्त अंडा अक्षरशः मेला पाहिजे जलून. त्या अंड्याने भिक मागितली की भाई काढ मला काढ. जलून खाक झाला पाहिजे. मारायला आलोय मी, पण आर्यनने काय काढला नाही. तंदुरी सजवली. रोहित बहिणी काय आचारी पाहिजे तर संपर्क करा. ओके ओके. मटन मटन कसा आलाय? आम्ही मटन बनवलं, आम्ही क्वालिटी बघ, दोघांनी. क्वालिटी बघ. जेवण टेस्ट कर. क्वालिटी मटन बघ. आहे का बघ कसं आहे. बटाटे कमी समीर आणि आहेत. केतन बटाटे यांनी कमी आहेत. बनवलंय, बरोबर आहे ना? बटाटे कमी आहेत बघ. हा? खाऊन बघ, खाऊन बघ. नमस्कार मित्रांनो, मी अरुण कळी स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. थांबा मित्रांनो, पहिला कॅमेराची धूल पुसून घेते. कारण की का मित्रांनो, बऱ्याच दिवसातून नाही बोलता येणार, बऱ्याच महिन्यातून. कारण की लास्ट टाइम मी ब्लॉग मला वाटतं फेब्रुवारीमध्ये केला असेल. ते लग्नाचं काही दुसरा कोणीतरी शूट केला असेल, म्हणजे आदेश भाई बोला किंवा श्रेयस आपल्या भाच्या. पण मी स्वतःहून ब्लॉगिंग केलीच नाही. रामनवमीचा लास्ट टाइम केलेला तो पण आदेश भाईनेच केलेला. मला काय अजून केलाच नाही. म्हणून आता जूनचा महिना आहे. फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत किती 4 महिने जवळजवळ झाले मी ब्लॉगिंग केलीच नाही. आज आपण चाललो आहे फार्म हाऊसवर. मी आज पण नव्हतो ब्लॉग बनवणार, पण कसं आज मित्रांची गाठभेट होणार आहे फार्म हाऊसवर. त्याच्यामुळे आपण चालू आहे फार्म हाऊसला, तरणकोपला. आणि आपल्यासोबत आहे संदेश भाई. भाई काय 2 महिने घरी राहत आहेस काय? 3 महिने झालं भाई घरी राहत आहे. तर कुठे जायचं आपल्याला? फार्म हाऊसला. चला भाईची रिॲक्शन बघूया. आमच्या पोरानं पण नाही सांगितलं की संदेशला घेऊन येते. संदेशला बघून काय रिॲक्शन आहे ते बघू आपण. कारण की गेलेलो संदेश भाईला घेऊन, तेव्हा भाईचा जेवण काय बनवलेलं? सगळा कुकिंग वगैरे बनवलेली, ती कुकिंग केलेली. तर ती सर्वांना आवडलेली. तर बोलतोय नेक्स्ट टाइम कधीतरी घेऊन ये. पण आता चाललोय आज म्हणजे तो 2-3 महिना घरीच आहे. त्याच्यामुळं त्याला टाइम भेटला, चला घेऊन चाललोय त्याला. चला सोबत राहा, काय मजा आहे ती एन्जॉय करा. भरपूर ऊन आहे मित्रांनो. आत्ता जवळजवळ 4:30 वाजले, म्हणजे 4:45 वाजत झालेत. 4:40 झालेत आणि भरपूर ऊन आहे. भाई पाऊस पडेल कधी काय माहिती, बघूया. चला जवळजवळ जाताना अर्धा पाऊण तास तरी लागेल. तरणकोपला आहे, म्हणजे पेनमध्ये आहे मित्रांनो. आपण चाललोय रावे फाट्यावरून. कारण की इकडूनच चाललोय, कारण की ते दगदग नको. थोडा लांब पडला तरी चालेल, पण आपण मस्त नेचरमधून जाऊ. चला. वरडी गावाचा दमदार व्यक्तिमत्व. काय कुठली शिफ्ट आहे बाबा? एअरपोर्टचा दमदार खिलाडी काय? कुठल्या लोकेशनला असतोस एअरपोर्टमध्ये? अख्खा एअरपोर्ट काय मेंटेनन्स मध्ये आहे का? कुठले ब्रेकर करतोस? बाकी काय, कसा आहेस? एकदम मस्त. आपल्या वरडी गावाचा. आता इकडं माहिती आहे ना कशासाठी आलोय? इकडं दाखवायला नाही, परत प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून चल, येतो का फार्म हाऊसला? वरडीमध्ये आलेलो आणि एक महत्वाची वस्तू राहिलेली. ही बघा वस्तू, आलं का लक्षात? ती वस्तू आपण घेऊन चाललोय. भाई महत्वाची आहे का काय संदेश? महत्वाची आहे. 3 असले तर माझ्यात नाही येणार. मग माझ्यात नाही येणार भाई. अंगाला डान्स नाही व्हायचा, अजिबात नाही व्हायचा. चला आता बघूया काय फार्म हाऊसवर मजा येते. कॉन्टॅक्ट करलाय.
फार्म हाऊस कुठं आहे तो लोकेशनच नाही भेटत. चला बघूया. असं कसं चाललोय भाई. हा रोड आहे कडक असा नेचर भाई. रोड बघा भाई. फार्म हाऊसला आलोय का डोंगरावर आलोय काय समजायला मार्ग नाही आता भाई. भेटला एकदाचा लोकेशन. इकडे बघू आता. बघा रोड अशक्य असा सुंदर रोड. आपल्याला गेट उघडं करायला माणसं पण ठेवली. पगार किती आहे? पगार किती आहे तुम्हाला? हा 4.5 रुपये तास. 4.5 आहे का? अरे जुना माणसाला लावलं बादशाह. काय बोलतो? रात चालून घे. साऊ इकडं मित्रांनो खिलाडी जोडी रिलायन्सची इन्स्ट्रुमेंटेशन दुबई रिटर्न प्रतीक गिरी आणि श्यामल दादा पाटील. काय दगडा उचलते काय? इकडं आपल्या गावचं समीर पाटील दमदार व्यक्तिमत्व. काय बोलतो? काय बोलू यार, तुझी खूप मला आठवण आली आणि 2-3 महिने माझे थोडेसे कठीण गेले माहिती आहे. कठीण समय मध्ये मला तुझीच आठवण आली. आणि माझ्या लग्नाला खूप मजा केलीस ना? बाबा तुला ते लादीतून 2 फोडलेल्या मी त्या भरल्या का नाचून त्याचे पैसे मी देतो तुला 2 लाद्या फोडल्या त्या. हो बरोबर बोलू का मला फुल क्रॅक झालेत भाई. हा. नको मग आपण काहीतरी अरेंजमेंट करू. मला 20 एम्पेअरचा पाहिजे भावा. भाईनी आले मला कुठं चालवलास? बाहेर चाललंय कोळसा आणायला. भाऊ प्रेम आहे मला हाच आवडतो रे, म्हणून मी तर कोणाला तरी घेऊन गेलो असेल. खाली आराम पण नाही केलं काय? पाणी सुद्धा नाही झोप ना पाजलं. तू पाग मला मिठी मारून. काय बोलतो असं काय करतो? इकडं असा आपला मस्त असा फार्म हाऊस आहे. तुम्ही आलेलं काय एकदा? 100% तू पण होता ना? मी नव्हतो. मी म्हणून हा बुक केला. तेव्हा तू नव्हता एअरपोर्टला ना? होतो. तेव्हा तू नव्हता ना, मग आता book असं केला. आहे का? तुला आनंद घेऊ दे ना या फार्म हाऊसचा. असं काय नाही मला बोलवलं नव्हतं त्या दिवशी. तुझ्यावर भरपूर प्रेम आहे भावा आमचा. असा काय करतो? तुला नाही बोलवलं तर आमचा ही बाबा कौशलला कोण आहे तो? केतन भाई टाकी आहे ना? स्ट्रगल बघा स्ट्रगल. पाळणेवाले पक्क्याने मारली की चल, पक्क्याने मारली पक्क्याला पक्या बघा. चल आयला. यांचा काय चाललाय? पाळणा शिफ्ट केलेला आहे एक ढगामध्ये. मस्त पैकी. चला कंटिन्यू. काय बाबू ए बाबू काय ए पाय थंड करा. तुम्ही कुठे निघालेत भावलो? तुम्ही कुठे निघालेत? काय बाबू पाणी गरम आहे? ओके इकडं आपण आलोय. कोळसा काय बोलतात? कोळशाची खाण आहे. कोळसाची खाण. हा इथे खोदतात कोळसा. कोळसा इथं मिळतो. ऍड्रेस कुठला? तरणकोपचा तरणकोपला हॉटेल आहे त्याच्या पाठी. कुठलं हॉटेल आहे आपल्याला नाही माहिती. लक्ष्मी हॉटेल आहे का? हा बघा इकडं कोळसा. वेट करल आपल्याला किती पाहिजे? 3 किलो फक्त पाहिजे. कशासाठी? आपल्या बनवायचे तंदुरी आणि स्माईल बघा व्हायची. बघत ना आली बाबा 3 किलो दे ना आम्हाला. मला शक्य असं सुंदर आपण हायवेला रोडवर आहोत. आणि बाई बघा रेडबुल पिते काय? चढली आपण दारू नाही पित ना? आपला भाऊ आपल्याला आपण रेडबुल वाले माणसं आहोत. भाऊचं आपल्यावर खूप प्रेम आहे. जीवा पाड प्रेम आहे. चला आता आपण जाऊ. कोलसा तर घेतला इकडं. कशाचे पैसे यायचे किती सगळे संपले आपले. कशाचे पैसे घ्यायला लागतील मालकाकडून. इकडे बघा ब्रोकोड घेशील ना? ब्रोकोड नाही बाबा देवा त्यातलं काय नको आयुष्यामध्ये आपलं. भाई संदेश भाई आपला खूप. संदेश काय बनवतोस? कॉन्टेस्ट फ्राय. मटन कुठं आहे? मटन कलीचे बेटा. दुसरे पेटे पण आहेत पण त्यांना दाखवत नाही. इकडे मच्छी बनवतो केतन भाई. पिंजरा का? अन्सारी. बोल शिव मित्रांनो. पाक्या भाई कडकनाथ दाखव पहिले. काय बोलशील? हा ओके. श्यामलचे दरवेळी ओकेच असतो.
ओके ओके का भावा कोलबी काय श्यामलबाई काय करतोस तंदुरी का ठीक आहे बनव पटकन पण पक्या काय करतो इथं पकोडे काय अरे पक्या खूप झालास पहिल्यापासून आहे का ठीक आहे श्यामल दादा काय तेल संपला पुढे काय झालं काय पकोडे इकडे किती किलो आहेत 7 किलो बेकार काम गावठी कोंबडी. तंदुरी ओके मध्ये झाली काय रोहित ओके काय प्रॉब्लेम नाही आमिर भाई काय काय बोलशील मस्त लागते खाऊन दाखवू काय ओके खाऊन दाखव सगळा झाला पण मी फार्म हाऊस नाही दाखवला मित्रांनो तुम्हाला सॉरी वाजले किती 8 फार्म हाऊस बघा काही इकडं सॉन्ग लागलाय बारीकचं साऊंड आहे मित्रांनो इकडे वरती रूम्स आहेत रूम बघू आपण आतमध्ये कूलर पण आहे बघू समीर पाटील इकडं मस्त दोन कूलर आहेत आहे काय कारण की एसी नाही इकडं इकडे काय दुसरा रूम आहे बघते गणपती बाप्पाची मूर्ती बघते मध्ये इकडे एसी आहे त्या रूम मध्ये आणि इकडे बरेच जण झोपू शकतात असं इकडे वॉशरूम विजा वगैरे तर कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाच आहे त्याला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चला सोबत राहा लग्न झालंय तर भाई आता शुद्ध शाकाहारी काय तंदुरी सजुली रोहित बहिणी काय 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 मेहनत केलीस भाई रोहित नाही जैनी पण जैन चिकन बघा चिकन एकच नंबर एकच नंबर. एकच नंबर इकडे समीर पाटील अक्षयचे माझे बोट मंत्री सॉरी काय बोलतो जय अक्षयचे बोट चुकलीच मी नाही एवढे बारीक आहेत बोट हा, कडक यार. एवढा भारी चिकन कडक रोहित ना रोहित जोशी आय फ्रॉम दादर आचारी काय काय आचारी पाहिजे असा संपर्क करा ओके ओके मटन आमचा मटन मटन कसा आलाय आम्ही मटण बनवलं, आम्ही क्वालिटी बघ दोघांनी. टेस्ट कर क्वालिटी मटण बघ आहे का बघ कसं आहे बटाटे कमी समीर आणि केतन यांनी बनवलंय बरोबर आहे ना बटाटे कमी बघ हा? खाऊन बघ खाऊन बघतो कडक कडक ना चिकन लागतो पण नाही मटण आहे मटन आहे बोकडाच आहे बकराच आहे हा पेटा लागला मला इकडं पहिलाच चालू झाला नंतर टेबल मांडू आपण किंग मेकर प्रतीक दादा गिरी काय बोलशील नियोजनाबद्दल काय बोलशील नियोजनाबद्दल नियोजन थोडा विस्कटलेला आहे विस्कटलेला आय आहे ॲग्री पण नेक्स्ट टायमिंग निवडणुका घेऊन आपण नवीन पंच निवडणार इथं तेल कमी पडतंय आई नको. सगळं कमी पडतंय. पण तेल घेऊन आलाय ऑर्डर दिली आमचा तेल काढलाय राईस पण असे बोलतात सामोल तुला हे पंच. एवढा करून पण हे पंच हा? पंच नाही सरपंच हे सरपंच या पंच गावचे हा? काय करता तुम्ही हा? अरे काय नाही तुम्ही असंच बोलणार बरोबर तुम्ही असंच बोलणार मंजुरी एक नंबर झाली पण तेल कमी पडलं तेल कमी पडलाय चला गरम गरम खाऊ आता इकडे तेल टाकलाय पर्यंत स्टॉक संपलेला आहे संपलेला स्टॉक दाखवतो आता काय भाऊ आपला चालू होईल तो आता आपण ट्रायल होता ट्रायल आता पिक्चर आता अभि बाकी आहे भाई पकोडे कोणी हलवले नाही हे काही चिपकलेत आणि जेव्हा आपण हे थोडा लावल्याला गेलो
सर्व तेल सांगला आणि गॅस विजलाय. पार्टनर आला चल याच्यावर एक स्टार्टअप काय झालं आता काय घडलं? उडतोय पायावर त्याला बोलतात टिंगल्या टिंगल्या काय होतं विशालदा? आरमारी आता भात कोण खाईल काय इथं असं का खाईल भात? कोण खाईल एवढा काय? भात काय ते बाबा? पकोडे ठीक आहे पकोड्या खातील पण त्या पकोड्यानं पण मेहनत लागते हो बोलतो काय ते तेल सांडवलं अर्धा पक्यानी आता काय बोलणार तेलाची कमतरता आहे इथं 100%. आणि एवढा भात जेवण कोण पण? जेवण आता आहे ना पक्या घाबरू नको, आपल्याकडे केतन आहे. पण एक मानला पाहिजे बाकेला कारण की तो दरवेळी पार्टी असू दे कर्जतवरून नक्की येतो भाई तेवढा प्रवास करून अरे इकडं बाबा. पेन मध्ये येतो अरे प्रेम आहे भाई, पक्या भाईचं आपल्यावर प्रेम आहे. प्रेम बोल. पप्पी दे. पप्पी दे, पप्पी दे. ओके मी देऊ का दे ना, पप्पी दे ना. चौबल एका पाडला मला घेत नाही हृदयी वसंत फिरताना प्रेमात रंग आणि पाठ नाही वसंत फुलताना प्रेमास रंग भरताना दुनियेस आदरावे वसंत फिरताना प्रेमात रंग यावे. हा विशालदा फुल सपोर्ट भाईचा. चावते पाणी. गरम पाणी एक लड़की है. काय प्लॅनिंग आहे भावा? मी अंडी उघडत ठेवलेली म्हणून मला 1 तास झाला असेल, 1 तास म्हणून पाऊण तास झाला असेल. आणि आता बघ चल सीन मला असं स्मेल आला जर का. आता आपण बघूया काय सीन झालाय. हे बघा अंडी उकडत ठेवली बाबा. तुला काय एक्सपिरियन्स वाटतंय? मी पहिला गॅस वीस बंद केला, भाई अंडी उकडली भाजली. आता काय सीन करू आपण? पाणी टाकू. बाबा अंडी हे केलीस तू, उकडलीच नाही. उकडली नाही, काय अंडी केलं? फ्राय केलीस तुम्ही. फ्राय केली काय? बेकार काम.
ओके मध्ये झालेत ना पण अरे भाई भारी वाटतात बघायला. मीठ पक्का टाकलेला भावा आम्ही. आता मी दिसतंय वरती आलेला आहे. बाबा आरमार टाकलेला भावा. खाऊन बघूया आपण. केक कापतोय का? केक कापतोय. टाकतोय हे भावा कसं वाटतं बघ. घे मला घे. कसं वाटते भावा. चोली के पीछे ना. भाईचा डान्स नाही बघायला भेटत कारण की भाईला पण टेन्शन आहे त्याच्यामुळे डान्स नाही बघायला भेटत. कडक एक नंबर झाला अंडा. भाई कुक कोण आहे भावा. आवडेल भाई आवडेल बोली. हा, तुम्हाला वाटत असेल की अंडा खराब झालाय खूपच छान लागतोय. छान ते लागतोय. तुम्ही पण करा असा. असं तुम्ही पण करा. किती 1 तास का पाऊण तास किती गॅस पण चालवा. ठेवा. असे क्रॅक पडले पाहिजे अंड्यावर. असे क्रॅक पडले पाहिजे बघा फक्त. अंडा अक्षरशः मेला पाहिजे जलून. त्या अंड्याने भिक मागितली की भाई काढ मला काढ. जलून खाक झाला पाहिजे. मारायला आलोय मी पण आर्यनने काय काढला हा बघ. नाही. हा भात तर असाच आहे. भात का कोणी काय घेतला नाही जेवायला. तर फार्म हाऊसला आला की असंच होते. कसं वाटतं अंड्यांचा एक्सपिरियन्स तुला. हे बघा काय आहे. अंडा भाई भरपूर मेहनत करून केलाय काय. दुर्लक्ष केला. दुर्लक्ष म्हणजे 1 तास पाऊण तास झाला असेल. भाई अंडी बघ कशी आहेत. अंडी ओके मध्ये आहेत ना. तर मित्रांनो सकाळचा 8 वाजलेत आणि आमचा चेकआउटचा टाइम झालाय. भाई काही मित्रमंडळी रात्री गेली आणि काही मित्रमंडळी सकाळी गेली लवकरच कारण की जॉबवर जायचं होतं कारण की आज शनिवार आहे. जय भाई काय बोलशील. जय भाई शेवटपर्यंत असतो दरवेळी. आपला शनिवार आहे. शनिदेवाचा वार आहे. हनुमानाचा वार आहे. पाया पुढे गाळ झोपू रात्रभर आपला खूपच झोप मिळाली नाहीये. तो विशालदा बरोबर काय रात्रभर बोलत होतास. आमच्या गप्पा चालल्या अशा आमच्या थोड्याशा आठवणी वगैरे आम्ही सांगतो एकमेकांना. असं आहे का. आणि हा एक क्षण तुला माहिती आहे. हा, जाऊ माहिती मिळतो माहिती. आपण बरोबर दिवस नाही झोपलं तर काही फरक पडत नाही. बरोबर. मी तुम्हाला 1 वाजता काहीतरी झोपायला सांगितलं म्हणजे झोपायला चालू म्हणून बोललेलो पण मी झोपलो नाही. काहीतरी 2 का 2:30 वाजलेले तेव्हा मी झोपलो. तर चला मित्रांनो कसा वाटला ऑलमोस्टचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला चला बाय. करा.